हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण दीप अमावस्या 2026 11 की 12 ऑगस्ट नेमकी कधी पूजा करावी, दीपदानाचे महत्त्व काय आहे व पितृदोष उपाय कोणते आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. त्यात दीप अमावस्या ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे. दीप अमावस्या ही 11 तारखेला आहे की 12 तारखेला आहे असा संभ्रम आहे. कारण की अमावस्या तिथी 2 दिवस आहे. तर मग आपण कोणत्या दिवशी दीप अमावस्या साजरी करायची आहे? अमावस्या तिथी प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 मंगळवार रात्री 1:53. अमावस्या तिथी समाप्ती 12 ऑगस्ट 2026 बुधवार रात्री 11:06. प्रदोष काळ संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर. आषाढ अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यामध्ये पूजा पाठ व्रत वैकल्य केली जातात. तेव्हा प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. त्यासाठी आपल्याला दिवे पाहिजे असतात. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येऊन सुख समृद्धी येते व नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये आनंद येतो. अमावस्या 11 तारखेला मंगळवारी रात्री सुरू होऊन 12 तारखेला बुधवारी समाप्ती होत आहे. त्यामुळे आपण 12 तारखेला म्हणजेच बुधवारी पूजा करायची आहे. आपण सकाळी उदय तिथीला पूजा करू शकता, पण शक्यतो संध्याकाळीच दिवे लावावे. आपण सकाळी सर्व दिवे साफ करून वाती घालून तयार करून ठेवू शकता. धार्मिक मान्यता अनुसार सूर्योदय झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये पूजा करणे फलदायी आहे. कारण की संध्याकाळी आपण घरामध्ये दिवे लावतो व संध्याकाळ म्हणजे अंधकारापासून प्रकाशाकडे जाणारा आहे. तेव्हा आपण घरामध्ये देवघरामध्ये दिवे लावून आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तेवढे लावावे. त्यामध्ये वाती घालून तेल घालून, तिळाचे तेल असेल तर उत्तमच, नाहीतर जे आपण नेहमी तेल वापरतो ते घालावे. मग सर्व दिव्यांना हळद कुंकू फुलं अर्पित करावी. त्यामध्ये एक तुपाचा दिवा लावावा. मग ह्या दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे बनवावे. कणकेचे दिवे बनवताना त्याच्यामध्ये मीठ वापरू नये. चिमूटभर हळद वापरावी. कणकेचे दिवे बनवून झाले की त्यामध्ये 2 दिवे बाजूला काढून ठेवावे. त्या दिव्यांनी मुलांना ओवाळावे. पूजा झाली की गोड पदार्थ ठेवावा. मग प्रार्थना करावी की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी व शांती येऊ दे व नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येऊ दे. कणकेचा एक दिवा मुख्य दरवाजाजवळ ठेवावा. दुसरा दिवा पितरांच्यासाठी दक्षिण दिशेला ठेवावा व एक दिवा तुळशीजवळ ठेवावा. मग दुसऱ्या दिवशी पूजेतील दिवे उचलून ठेवावे. कणकेचे दिवे आपण खाऊ शकता किंवा गाईलासुद्धा खायला देऊ शकता. आता आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते बघूया. आषाढ महिन्यातील अमावस्या ही महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण की ह्या दिवशी पितरांना तर्पण देऊन त्यांची क्षमा मागितली जाते. म्हणजे आपल्याकडून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा मागितली जाते. तसेच ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पितरांना शांती मिळते. त्यासाठी काही सोपेसुद्धा उपाय आहेत, ते पुढे दिलेले आहेत. कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे आपण क्लिक करून बघू शकता. आषाढ अमावस्या ह्या दिवशी दीपदान का करावे व त्याचे महत्त्व काय आहे? आपल्या घरातील कोणाचा अकाली मृत्यू होऊ नये म्हणून दीपदान करावे. आपल्या घरातील ज्या व्यक्ती मृत झालेल्या आहेत त्यांच्या उद्धाराकरिता दीपदान करावे. भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे. राहू केतू शनी व यम यांचा अशुभ प्रभाव आपल्यावरती किंवा आपल्या व्यक्तींवरती होऊ नये, म्हणजेच त्याचा प्रभाव आपल्यावरती पडू नये, तो वाचवण्यासाठी दीपदान करावे.
आपल्या घरातील वादविवाद, भांडण, तंटे मिटावेत किंवा होऊ नयेत व त्यापासून वाचण्याची दीपदान करावे. आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा म्हणून दीपदान करावे. आपण मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा दीपदान करू शकता. आपल्या घरातील मंगलकार्य यशस्वी पार पडावीत म्हणून दीपदान करावे. आपल्या घरामध्ये नेहमी धन समृद्धी राहावी व सुखशांती राहावी म्हणून दीपदान करावे. दीप लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा, दान केल्याचे फळ प्राप्त होते. आता आपण बघूया अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत. आषाढी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीमध्ये किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करावे. त्यामुळे पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतानुसार आपल्या कुटुंबामध्ये मृत व्यक्तीचे विधिवत अंत्यसंस्कार केले नसल्यास पितृदोष होतो. त्यामुळे आपल्या आईवडिलांचा अपमान केला जातो. त्यांनासुद्धा त्याचा सन्मान करावा लागतो. मृत्यूनंतर पिंड पूजा केली नसेल तर पितृदोष असे म्हणतात. तसेच कुंडली मागच्या झाडाची कत्तल करणे म्हणजे सुद्धा पितृदोष आहे असे म्हणतात. पितृदोषामुळे सुद्धा आपल्या जीवनातील अडचणी वाढतात. म्हणून आषाढी अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने दान करावे. त्यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होईल. कावळे, पक्षी, कुत्रे, गायी यांना खाऊ घालावे, पाणी द्यावे. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल. अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांना धूप दाखवले तर मुलांना आशीर्वाद मिळतात. अमावस्येच्या दिवशी दुपारी पितरांना धूप, अगरबत्ती अर्पित करावी व त्यांचे स्मरण करावे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.